गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश करत काँग्रेस पक्षाचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नावाचा उल्लेख करत तुमच्या नावातच राम आहे, मात्र तुम्ही पक्षात यायला उशीर केले असले तरी देर आहे दुरुस्त आहे असल्याचे सांगत गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून निवडून देण्यास मदत केल्याने आभार मानले आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा नाश करण्याचे काम केले असल्याचे माजी आमदार सहस्राम कोरोटे म्हणाले। तर नाना पटोले सर्वांना म्हणत होते जहां है नाना वही जाना, मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेला आहे। जहां है नाना वहां कभी नहीं जाना। याला कारण म्हणजे नाना पटोले हे चॉकलेट बॉय नेते आहेत, फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात। इतकंच नाही तर साकोली येथे भावी मुख्यमंत्र्यांचा मोठा बंगला बनवून टाकत बीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार आहे असे लोकांना सांगितले। आता मुख्यमंत्री कुठे गेले? आता तर मुख्यमंत्री राहिले नाही तर जनतेने देखील त्यांना नाकारले, त्यामुळे फक्त 208 मतांनी बॅलेट पेपरवर निवडून आले असा आरोप आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी नाना पटोले यांच्यावर केला आहे। आज आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कोरोटे साहेब हे तर काँग्रेसचे होते, पण आज त्यांच्यामध्ये धनुष्यबाण कसं काय आलं? मागील 2024च्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेनं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं। अरे त्यांनी एक नारा लावला होता कि जहां है नाना वहां जाना, लेकिन परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेलं आहे, जहां नाना वहां कभी नहीं जाना। कारण की नाना पटोले हे चॉकलेटबाज नेते आहेत, चॉकलेटबाज, फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात। तुम्हाला सांगतो, मी दिल्लीला गेलो, मी माझी तिकीट मागायसाठी गेलो, AICCच्या दरवाज्यावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले, तर त्यांनी मला AICC मध्ये बोलावलं आणि त्यावेळेस दरवाज्यावर सांगितलं, अरे सहस्राम कोरोटे तुम्ही या ठिकाणी कशाला आले? तुमची तिकीट फायनल झालेली आहे, तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा। अवघ्या 15 मिनिटांमध्येच मला मेसेज आलेला की सहस्राम भाऊ कोरोटे तुमचा तिकीट नाना पटोलेंनी कापला। असं यांनी एवढं मोठं माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं। मी संपूर्ण गाव पातळीमध्ये गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्याला एकत्र करून संघटना बळकट करण्याचं काम केलं, संघटना मजबूत करण्याचं काम केलं, पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं। पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं, महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं। अरे एवढंच नाही, मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं की मी उद्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहोत। पण मुख्यमंत्री कुठे गेले? मुख्यमंत्री नाही राहिले आणि जाता जाता जनतेनं पण नाकारलं आणि 208 मतांनी बायलटवर निवडून आले। आणि साहेब गाव तिथं शिवसेनेची शाखा, गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि घर तिथं शिवसैनिक, अशा प्रकारची संकल्पना मी राबवणार, हा आपल्याला वचन देतो। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार सहस्राम कोरोटे हे शिवसेना शिंदे गटात आल्याने त्यांचे आभार मानत आता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाची जिम्मेदारी जेवढी तुमची आहे तेवढी माझी देखील असल्याचे सांगत उपस्थित लोकांना मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कुठल्याही योजना बंद पडू देणार नसल्याची हमी मतदारांना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा। आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं
तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. दुसरं, ज्या सवलती आपल्याला दिल्यात, आज बातमी बघत होतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत बंद करणार म्हणून. पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही. आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे, ती बंद होणार नाही. आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही योजना चालू केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार. मी अगोदर नरेंद्र भोंडेकर यांच्या इकडं प्रचाराला आलो होतो. आता इकडं तर आपले सहस्राम उमेदवार होते, पण त्यांना तिकीट कापली. नाना करते प्यार किसी से कर बैठे, लेकिन क्या हुआ आगे मालूम है, वो सहस्राम जी ने बता दिया है. आणि म्हणून सहस्राम सारख्या कार्यकर्त्याला तिकीट कापून खऱ्या अर्थाने काँग्रेसने त्यांचा अपमान केला. आणि म्हणून सहस्राम करोटे यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम इथं केलं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सहस्राम, तुमच्या नावात राम आहे. तुम्ही यायला उशीर केलात आणि तुम्ही आधीच आला असता तर चित्र बदललं असतं. पण असू द्या, देर आहे दुरुस्त आहे. आणि आता तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे, काळजी करण्याचं कारण नाही. म्हणून सहस्रामजी, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. तुम्ही आज जो मेळावा या ठिकाणी घेतलात, एवढे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आलेत, ही तुमची जबाबदारी नाही, आता या एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे. यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. तर देवरी शहरात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार सहस्राम कोरुटे आणि देवरी तालुक्यातील सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून येत्या काळात उपमुख्यमंत्री या नात्याने गोंदिया जिल्ह्याला कुठल्याही विकास निधीची कमी पडू देणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले असून या कार्यकर्ता मेळाव्यात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.